बिंडोक, वयोवृद्ध या सगळ्या लोकांना आता हाकलून दिलं पाहिजे आणि तरुणांच्या खांद्यावर आता येणाऱ्या काळात सत्ता देण्याचं काम केंद्राने राज्यांनी केलं पाहिजे. जंतर मंतर या ठिकाणी ज्या पद्धतीने लाठीचार्ज झाला किंवा मारहाण झाली त्यानंतर मात्र कुठेतरी पंतप्रधान यांना धर्मेंद्र प्रधान यांच्या शेवटी राजीनामा घेण्यास भाग पाडले. कसं पाहता येऊ शकतो? हे देशातील तरुणांचा विजय. ज्या सरन्यायाधीशांनी कुठंतरी तरुणाईंना कॉक्रोच झुरळ मानण्यानं हिनवलं त्याच तरुणाईनं देशात करून दाखवलं. कारण त्यांना झुरळ म्हटल्याच्या नंतर अभिजित दिपके नावाच्या तरुणाईनं हे कुठेतरी आंदोलन उभा केलं आणि अभिजित दिपकेंच्या या तरुणाईनं त्याला उतंड प्रतिसाद दिला आणि ज्या संसदेला देशातील सत्ताधीशांना हादरा देण्याचं काम अभिजित दिपकेंच्या नेतृत्वात देशातील तरुणाईने करून दाखवलं. त्या तरुणांचं आपण कौतुक केलं पाहिजे. आणि ज्यावेळी सत्तेच्या मस्ती कुणाला आली तर या सत्तेची मस्ती उतरवण्याची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानातून कुणाला आहे त्यातून सर्वसामान्य कुटुंबातील अभिजित दिपके या तरुणाच्या नावाच्या तरुणानं ते करून दाखवलं आणि येणाऱ्या काळात सुद्धा ते या सत्तेला हादरे दिल्याशिवाय आणखी स्वस्त बसणार नाही ते आपल्याला याच्यातून दिसतंय. तर तिथे जे काही राजीनामा झाला त्यानंतर तिथे जल्लोष झाला त्यांचं म्हणणं की इथं ठाके आम्ही कुछ बाकी यामध्ये तुम्ही कसं बघता? ज्या प्रकारे त्याला जे काही निर्मलंग आहेत त्यांना ट्रोल केले ते दुसरीकडे पाहिलं तर नितीन गडकरी आहेत त्यांना देखील ट्रोल करायचं काय यांच्या राजीनामे देखील मागणी केली? नक्कीच कसं असतं जे मंत्री चुकलेले आहेत ज्या मंत्र्यांच्या काही चुकीचे निर्णय आहेत भ्रष्टाचार आहेत असे मंत्र्यांना कुणीही पाठीशी घातलं नाही पाहिजे. खरं तर धर्मेंद्र प्रधान यांचा जर लवकर राजीनामा घेतला असता नैतिक जबाबदारी ज्यावेळी नीटचा घोटाळा झाला होता त्याच वेळी धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेतला असता हे आंदोलन उभं राहिलं नसतं आणि केंद्र सरकारला नामुष्कीची वेळ आली नसती. परंतु हम करे सो कायदा अशी परिस्थिती गेल्या 12-13 वर्षापासून सर्व आंदोलन दडपवण्याचं काम केंद्र सरकार करत होतं. त्याच्यातूनच कुठेतरी काही होणार नाही आम्ही कुणाला घाबरत नाहीत याच्यातून प्रधानांचा राजीनामा घेतला नाही. परंतु आता केंद्र सरकारला कुठेतरी खाली पाहण्याची वेळ आली आणि राज्यातील देशातील जनतेला आता कुठेतरी कॉन्फिडन्स वाढलाय की आपण केंद्राला देशातील हुकुमशहांना आपण झुकू शकतो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानुसार न्याय मागण्याचा अधिकार हे सर्वांना कळले. त्याच्यातून आता न्याय मागत राहतील आणि त्यातून प्रधानांचा राजीनामा जसा झालाय तसे येणाऱ्या काळात ज्यांच्या गडकरींची काही चूक असेल तर त्यांचा राजीनामा मागतील. जसं निर्मला सीतारामन यांचा काही चूक असेल तर त्यांचा सुद्धा राजीनामा मागतील. आणि राजीनामा मागण्याचा चुकीचं काम केल्याच्या नंतर राजीनामा मागण्याचा अधिकार सर्वांना आहे तो मागितला पाहिजे. आणि खरं तर केंद्र सरकार असेल राज्य सरकार असेल आपल्या चुकीच्या मंत्र्याला पाठीशी घालण्याऐवजी ज्यांचं चुकलंय त्यांना नैतिक जबाबदारी चुकून राजीनामे घेतलेले त्यांना फायद्याचे ठरतील नाहीतर त्यांच्या अंगलटच येत राहणार आहे. दुसरीकडे महाराष्ट्रामध्ये देखील आता बदल घडल्याचे बोलले जाते. ज्या पद्धतीने देवेंद्र फडणवीस दिल्लीवारी झाली एकनाथ शिंदेची दिल्लीवारी झाली काय वाटतं तुम्हाला राज्यामध्ये काही नेतृत्वामध्ये बदल होईल का? कोण मुख्यमंत्री आलं काय गेलं काय राज्यातील ओबीसीला भटक्या विमुक्ताला 12 बलुतेदारा 18 बलुतेदाराला त्याचा काही फरक पडत नाही. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते राज्यामध्ये लाखो बोगस नोंदी मार्फत तुम्ही प्रमाणपत्राचं वाटप झालं. राज्यामध्ये अण्णासाहेब पाटील विकास महामंडळामार्फत 25-25 लाख रुपये एका तरुणाला लाखो तरुणाला कर्ज वाटप करण्यात आलं. ओबीसींचं वाटोळं केलं. ओबीसींच्या महामंडळाला निधी नाही ओबीसींच्या महायुतीला निधी नाही ओबीसींच्या तरुणांचं वाटोळं करण्यात आलं. ओबीसींची राजकीय हत्या केली. त्याचप्रमाणे देवेंद्र फडणवीस सुद्धा मुख्यमंत्री झाल्याच्या नंतर आम्हाला वाटलं होतं कुठेतरी ओबीसींना न्याय मिळेल परंतु ओबीसींना त्यांनी सुद्धा न्याय दिला नाही. ते सुद्धा देऊ शकले नाही. कुठेतरी ओबीसी आमचा डीएनए म्हणून ओबीसी मध्ये घुसखोरी सुरू ओबीसींची राजकीय हत्या सुरूच आहे. ओबीसींच्या महामंडळांना निधी नाही. ओबीसीच्या महायुतीला तुटपुंजा निधी आहे. ओबीसींचे महायुतींचे चुकीचे निर्णय घेणं सुरूच आहे. त्यामुळं ओबीसींच्या बाजूनं कोणी नाही. त्यामुळं देवेंद्रजी केंद्रात गेले काय एकनाथ शिंदे पंतप्रधान झाले काय ओबीसींना काही फायदा नाही काही परवडणार नाही. त्यामुळं आम्हाला त्यांच्याशी काही कुठलंही सोयर सुतक नाही. आम्हाला ओबीसींना न्याय देणारा माणूस पाहिजे. ओबीसींचं वाटोळं थांबवणारा माणूस पाहिजे आणि जो वाटोळं थांबेल त्याच्या पाठीशी ओबीसी राहील. परंतु यांनी जोपर्यंत ओबीसींचं वाटोळं करत राहील ओबीसी यांचं वाटोळं करण्यासाठी सातत्यानं प्रयत्नशील राहील. राज्यात ओबीसीनं जनजागृती करून आम्ही जागा करण्याचं काम करत राहू. ज्या ओबीसीने तुम्हाला सत्तेवर नेऊन बसवलंय तुम्ही त्या ओबीसींचं वाटोळं केलं तर तीच ओबीसी तुम्हाला खाली खेचल्याशिवाय राहणार नाही. जेव्हा तरुणांना प्रॉब्लेम म्हणलं आणि आज दिल्लीचं तत्व सुद्धा आलेला की तरुण काय करू शकतो? ज्या वेळी उद्रेक होतो चुकीचे निर्णय घेतले जातात
आणि परिवर्तन जर घडायचं असेल तर तरुणाईच परिवर्तन घडत असते. परिवर्तनाची नांदी म्हणलं तर तरुणाई आहे. त्याचप्रमाणे आता तरुणांनी दाखवून दिले देशाला, जगाला एक कुठंतरी आदर्श घडवून दिलाय की भारतातील तरुण काय करू शकतात. आणि देशभरात जगभरात हे आंदोलन सगळ्यांना माहीत झालंय की ज्या गेल्या 12 वर्षापासून मोदी आणि शहांच्या विरोधात कोणी चकार शब्द काढायला तयार नव्हतं, विरोधक सुद्धा बोलत नव्हते, त्या मोदी शहांना झुकवण्याचं काम या तरुणाईनं करून दाखवलं. त्यांचा सर्वांनी कौतुक केलं पाहिजे. आणि खरं तर या तरुणाईंच्या पाठीशी आता सर्वांनी राहिलं पाहिजे. हे बिंडो, वयोवृद्ध, हे सगळ्या लोकांना आता हाकलून दिलं पाहिजे आणि तरुणाईंच्या खांद्यावर आता येणाऱ्या काळात सत्ता देण्याचं काम केंद्राने, राज्यांनी केलं पाहिजे. महाराष्ट्रातील तरुणांना दिल्लीचा तख्त हलवला, कसं बघताय? स्वागत आहे. महाराष्ट्राने यापूर्वी महाराष्ट्र दिल्लीचे तख्त हलवतो हे पूर्वीपासून चाललेले महाराष्ट्रातील तरुण, अभिजित दिपके नावाचा तरुण, विशेषतः आमच्या मागासवर्गीयातील, इतर मागासवर्गीयातील असल्यामुळे आम्हाला त्याचा अभिमान आहे, कौतुक आहे. परंतु आम्हाला एक भीती बी आहे की आमच्या अभिजित दिपकेंवर हल्ले झाले, शाई फेकण्यात आली, येणाऱ्या काळात सुद्धा त्यांच्या जीवाला धोका आहे. त्यामुळे अभिजित दिपके यांना संरक्षण देण्याची जबाबदारी केंद्र सरकारची, राज्य सरकारची आहे. फक्त अभिजित दिपकेंनाच नाही, त्यांच्या कुटुंबियांना सुद्धा संरक्षण दिलं पाहिजे आणि अभिजित दिपकेंना सक्षम असं संरक्षण देण्याचं काम तात्काळ केंद्र किंवा राज्य सरकारने केलं पाहिजे. मनोज जरांगे पाटील यांनी काही कार्यकर्त्यांची 29 तारखेला बैठक बोलवली आहे, कसं बघताय बैठक? ती सगळी नौटंकी आहे. कुठंतरी मागच्या पंधरवाड्यामध्ये मुंबईमध्ये बसून एका हॉस्पिटलमध्ये बसून काही डील्स केलेले असतील, त्या डील्सचे काही खोके यायचे राहिले असतील, ते खोके पोहोचवण्यासाठी कुठेतरी आता खोके यायला विलंब दिसतोय म्हणून कुठेतरी आदळ आपट करून, पाय आपटून ते त्यांच्या डील करणारे मध्यस्थी जे दलाल आमदार आहेत, दलाल मंत्री आहेत, त्यांच्या माध्यमातून काही जे खोके यायचे राहिले असतील ते मिळवण्यासाठी पुन्हा 29 तारखेला बैठक करून ते चाललेला खटाटोपे, बाकी काही नाही.